आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। भारतीय जनता पक्षानं मिशन बारामती निश्चित केलंय आणि आगामी निवडणुकीत 1 लाख मतांनी बारामती जिंकू अशी घोषणा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। सुप्रिया सुळे यांना एक प्रकारे त्यांनी थेट आव्हान दिलंय आणि ते सुद्धा बारामतीमध्ये जाऊन आज बावनकुळे बारामतीच्या दौऱ्यावर होते। राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचं शक्ती प्रदर्शन। भाजप उद्ध्वस्त करणार राष्ट्रवादीचा गड। बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपचं लक्ष। दोन 2024च्या लोकसभा निवडणुकीला अजून 2 वर्षांचा कालावधी बाकी असला तरी भाजपनं मात्र आतापासून तयारी सुरू केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी पवारांच्या बारामतीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। तसंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिलंय। निश्चितपणे तुमच्या सर्वांमध्ये ही क्षमता आहे की 2024 ची बारामती लोकसभा 1 लाख मताच्या वर तुम्ही जिंकू शकता। ही ताकद तुमच्या सर्व जनतेमध्ये आहे, सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे। काय केविलवाणी अवस्था। आता चर्चेत कसे यायचं तर मग चलो बारामती। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं महाराष्ट्रासाठी मिशन 45 जाहीर केलंय। शिंदे गटाच्या मदतीनं राज्यात लोकसभेच्या 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा भाजपनं चंग बांधलाय। त्यासाठी भाजपनं खास रणनीती आखली आहे। गेल्या वेळी गमावलेल्या लोकसभेच्या जागांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय। त्यामध्ये बारामती मतदारसंघाचाही समावेश आहे। विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपनं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे दिली आहे। आमच्या राष्ट्रीय नेत्या आणि केंद्राच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामनजी या पूर्ण वेळ प्रभारी आहेत। पुढच्या 18 महिन्यात निर्मला सीतारामनजी 5 ते 6 वेळा बारामतीच्या मतदारसंघात येऊन प्रत्येक वेळी 3 दिवस मुक्कामी असणार आहे। बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा अभेद्य किल्ला मानला जातो। हा पवार कुटुंबाचा पारंपरिक मतदारसंघ म्हणूनही ओळखला जातो, कारण प्रत्येक वेळी इथला मतदार पवार कुटुंबाच्या मागे उभा राहिलाय। त्यामुळेच गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ या लोकसभा मतदारसंघावर पवार कुटुंबाचं वर्चस्व राहिलंय। सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाचं तर अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। मात्र आता भाजप या बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे। बारामतीचा लोकसभा मतदारसंघ आम्ही सर करू, हा जो स्वप्न आहे हा भारतीय जनता पार्टीचं स्वप्नच राहणार। ते स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही। भाजपनं बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी रणशिंग फुंकलं असलं तरी राजकीय लढाई वाटते तितकी सोपी नाहीये। कारण गेल्या वेळी सुप्रिया सुळेंनी 6,86,714 मतं मिळवली, तर भाजपच्या कांचन कुल यांना 5,30,940 मतं मिळाली। 2024 मध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपला जवळपास 1.25 लाखांचं लीड तोडावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तिकडे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे आज दिवसभर बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। बारामती तालुक्यातल्या श्री क्षेत्र कनेरी इथे जाऊन त्यांनी हनुमान मंदिरात मारुतीचं दर्शन घेतलं। यावेळेला केलेल्या भाषणात त्यांनी मिशन बारामतीचा आवर्जून उल्लेख केला। येत्या निवडणुकीत बारामतीतून 1 लाख मतांनी जिंकून येऊ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। तुमच्या सर्वांमध्ये ही क्षमता आहे की 2024 ची बारामती लोकसभा 1 लाख मताच्या वर तुम्ही जिंकू शकता। ही ताकद तुमच्या सर्व जनतेमध्ये आहे, सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे। तुम्ही तयार आहे का? तुम्ही तयार आहे का? जरा थोडा हात वरून सांगा मला। तुम्ही घरून जाऊ तयार आहे का?
मिशन इंडियाबरोबरच आता महाराष्ट्रामध्ये मिशन बारामतीचा निर्धार करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही बारामतीमध्ये कमळ फुलवण्याचा निश्चय केला आहे. आज नागपूरमध्ये बोलताना त्यांनी काही गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला. भाजपचं मिशन इंडिया आहे, महाराष्ट्र भाजपचं मिशन महाराष्ट्र आहे. बारामती महाराष्ट्रात येते, त्यामुळे मिशन महाराष्ट्रात बारामती. मी असं सांगितलं की कुठलीही निवडणूक लढत असताना आपल्या जीवनातली शेवटची निवडणूक आहे असं समजून जेव्हा तुम्ही झोकून देता त्यावेळेसच ती निवडणूक आपल्याला जिंकता येते. हे केवळ एकट्या मुंबई महापालिकेकरता नव्हतं, हे एकूणच निवडणुकीच्या स्ट्रॅटेजीबद्दल होतं. स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ओरिजिनल म्हणजे शिंदे गट आम्ही एकत्रित निवडणूक लढू आणि आम्ही मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू. गेल्या लोकसभा निवडणुकीत कमी मतांच्या फरकानं हरलेल्या जागांवर भाजपनं आता लक्ष केंद्रित केलं आहे. विशेष म्हणजे त्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आली आहे. भाजपनं त्यासाठी मिशन 144 ही घोषणा केली. पाहूयात एक खास रिपोर्ट. भाजपनं 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. गेल्या वेळी पराभूत झालेल्या 144 लोकसभेच्या जागांवर यावेळी भाजपनं आपलं लक्ष केंद्रित केलंय. त्यामागचं कारण म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला अत्यंत कमी मतांनी पराभव पत्करावा लागला होता. 2024च्या निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघात विजयश्री खेचून आणण्यासाठी भाजपनं हे मिशन 144 आखलेलं आहे. विशेष म्हणजे भाजपनं केंद्रीय मंत्र्यांवरती अशा मतदारसंघांची जबाबदारी सोपवली आहे. शरद पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीनं 144 लोकसभा मतदारसंघांची विविध गटांमध्ये विभागणी केली आहे. तसंच प्रत्येक गटासाठी एका मंत्र्याची प्रभारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यामध्ये स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल या काही प्रमुख मंत्र्यांचा त्यामध्ये समावेश आहे. शिवाय भाजपनं प्रत्येक केंद्रीय मंत्र्यावरती वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली असून मंत्र्याला त्या मतदारसंघात कमीत कमी 48 तास घालवावे लागणार आहेत. तसंच तो मतदारसंघ जिंकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांविषयी एक अहवालही तयार करावा लागणार आहे. अशा प्रकारे देशातील 144 लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आता हमरी तुमरीवर आलेल्या दोन नेत्यांची. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटात गेलेल्या पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केलाय. या टपरीवाल्याला गोधडीत हाणतो अशा शब्दात त्यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा समाचार घेतलाय. शिवसैनिक गद्दारांच्या मागे लागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. तर मोदींना गोधरानंतर पक्षातून काढून टाकण्याच्या हालचाली सुरू होत्या तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याची आठवण सुद्धा चंद्रकांत खैरे यांनी करून दिली. आमच्या उद्धव साहेबांच्या बाबतीत जर कोणी असं बोलत असेल तर आम्ही सहन नाही करणार. आम्ही सहन नाही करणार. तो कोण पानटपरीवाला, तो फालतू पानटपरीवाला भाषणात म्हणायचं की मी पानटपरीवाला, तर बाळासाहेबांच्यामुळे मी मोठा झालो, उद्धव साहेबांच्यामुळे मोठा झालो. आणि आज त्या उद्धव साहेबांच्या चिरंजीवाला तुम्ही त्या ठिकाणी उलटं पुलटं बोलतात. तुला गोधडी दाखवून देतो, तुला गोधडी दाखवतो मी. आता थांब जरा टाकल्या, तू आता ये इकडे संभाजीनगरमध्ये पाहतो तुझी गंमत. आता काय करशील तू, पण काय किती कसा सगळं आम्हाला माहिती आहे ना. एक प्रकाराने इतक्या मोठ्या नेत्याची जीभ घसरली असंच म्हणावं लागेल. तिकडे मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना आता शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष आता तीव्र होत चाललाय. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात उद्धव ठाकरे यांना जमीन दाखवण्याची भाषा केली होती. आता उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय. मुंबईत काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघितले, कारण गणपतीच्या मंडपात देखील राजकारण दिसलं. आम्हाला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना आसमान दाखवू अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना एक प्रकारे इशाराच दिला. सोबतच उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांपेक्षा सोबत असलेले मुठभर निष्ठावंत कधीही बरे असं म्हणत शिंदे गटावरही निशाणा साधलाय.
आता काल तर मी मगाशी म्हणताना बोललो, काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती दोन्ही आपण बघितल्या मुंबईमध्ये. आता मंगलमूर्तीच्या दर्शनाला आले होते, पण आल्यानंतर असं म्हणतात की ती मंगलमूर्ती तिकडे अभद्र काही बोलू नये, पण ते बोलून गेले. आता तिकडे सुद्धा त्यांना ते गणपतीच्या मंडपात सुद्धा राजकारण दिसते, तर आपण काय करू शकत नाही. कारण शेवटी निष्ठा हा असा एक विषय असतो, तो किती किंमत लावली बोली लावली तर तो विकला जाऊ शकत नाही आणि कोणी विकत घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे सगळे निष्ठावान हे सोबत राहिले. आणि जे बाळासाहेब सांगायचे तसेच एक पसाभर असे सगळे नाचलेली लोक असण्यापेक्षा मुठभर का होईना निष्ठावंत असतील तर मी मैदान जिंकू शकतो. मला जास्त काही भाषण करायचं नाहीये. दसरा मेळावा तर आलेलाच आहे, तो तर घ्यायचाच आहे शिवाजी पार्कवरती. त्यावेळेला मला जे काय बोलायचं ते बोलेल. आणि यावेळेला एक बरं आहे की आतापर्यंत मला बोलताना तोंडावरती मुख्यमंत्री पदाचा मास्क असायचा, त्याच्यामुळे जरा जपून बोलावं लागायचं. आता जे बोलायचं ते जे सुचेल त्यावेळेला ते बोलेल. शिवसेनेनं पालिका निवडणुकांसाठी कंबर कसले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा गोरेगावात घेण्याची तयारी केली आहे. शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याच्या पूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा होणार आहे. तिकडे भारतीय जनता पक्षानं मुंबई महापालिकेसाठी मिशन 150ची घोषणा केली आहे. तर आता शिवसेना सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपसमोर आव्हान उभं करण्याच्या तयारीत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या विषयावर चर्चा सुरू असली तरी काँग्रेसची भूमिका ही महत्त्वाची आहे. त्यामुळे आगामी निवडणूक ही मोठी रंगतदार ठरू शकते. राज्यात सत्तांतरानंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीकडे सगळ्या राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेनेनंही त्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. भाजपनं शिंदे गटाच्या सोबतीनं मुंबई महापालिका निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे, तर शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुंबई महापालिका निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी तसे संकेत दिले आहेत. आमच्या सोबत खंबीरपणे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पवारसाहेब स्वतः असतील, सगळेच सोबत राहिलेले आहेत. जे एक पाठबळ देणं असतं किंवा एक ताकद देणी असते. कधी कधी असं असतं की जे आपलेच आहेत ते 40 लोक निघून गेले, जे आपले समजलो आम्ही, पण हे जे नवीन मित्र झाले ते सोबत राहिले. आणि मला वाटतं सोबत राहण्याचं एक मनोदय आहे, कारण आम्ही महाराष्ट्रासाठी चांगलं काम केलेलं आणि तसंच आम्ही पुढे जाऊ. एकीकडे महाविकास आघाडीतील नेते मुंबई महापालिका निवडणुकीविषयी चाचपडत असताना दुसरीकडे भाजपनं निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलंय. शिंदे गटाच्या मदतीनं मुंबई महापालिकेत 150 जागा जिंकण्याचा निश्चय भाजपनं केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीत भाजपनं मुंबई महापालिकेसाठी मिशन 150ची घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. केंद्रीय सरकारच्या ज्या योजना आहेत, ज्यांचा लोकांना कसा उपयोग आहे, तो लोकांपर्यंत कशा पोहोचवल्या पाहिजे, अशी ती समग्र चर्चा आहे. आणि राहिला प्रश्न महानगरपालिकेचा, हे तर आम्ही आधीच सांगितलेलं आहे की येणारी महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीचीच असणार. 2.5 वर्षांपूर्वी शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडीची स्थापना केली होती. मात्र शिंदे गटाच्या बंडानंतर राजकीय समीकरण बदललं असून शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. सत्तांतरानंतर महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतानाच विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मवियाच्या नेत्यांची बैठक पार पडली. मात्र आता मविया एकत्रितपणे मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरं जाणार याविषयी अद्यापही चित्र स्पष्ट नाही. कारण शिवसेनेशी चर्चा सुरू असल्याचं काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी ठाणे दौऱ्यात असताना स्पष्ट केलं होतं. मात्र काँग्रेसनं अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मुंबई महापालिकेत आजवर काँग्रेसनं शिवसेनेशी राजकीय संघर्ष केलाय. त्यामुळे काँग्रेस मवियाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार का, यावर सगळं राजकीय गणित अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यंदा दसरा मेळावा कोण घेणार आणि शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा घुमणार याबद्दल मोठा संभ्रम आहे. मूळ शिवसेनेच्याकडून शिवाजी पार्कवर सभेसाठी महापालिकेकडे रीतसर अर्जही केला गेला, तर शिंदे गटाकडून सुद्धा दसरा मेळाव्याच्याबद्दल चाचपणी सुरू आहे. त्यामुळे यंदा नेमका दसरा मेळावा कुणाचा, कुठे
यावर सध्याच्या घडीला तरी मोठा संभ्रम कायम आहे. पाहूयात एक खास रिपोर्ट. यंदा दसरा मेळावा कोण घेणार? शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा? सध्याला संभ्रमावस्था कायम. विचारांचं नेमकं सोनं लुटणार कोण? शिवाजी पार्क मैदानावर बहुचर्चित दसरा मेळावा कोण घेणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे? या प्रश्नांचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेकडून बीएमसीत अर्ज आणि त्यानंतर पुन्हा पुनर्अर्ज देखील करण्यात आलाय. मात्र अद्यापपर्यंत त्यांना शिवाजी पार्कसाठी ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. शिवसेनेच्या स्थापनेपासून जिथं दरवर्षी विचारांचं सोनं लुटलं जातं, त्या दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येनं शिवसैनिक हे राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि हजेरी लावत असतात. गेली 2 वर्ष कोरोनामुळे भव्य असा दसरा मेळावा घेतला गेला नव्हता. यंदा कसलीही बंधनं नाहीत. मात्र शिवसेनेला फुटीचं ग्रहण लागल्यामुळे मूळ शिवसेना आपलीच, आपल्यासोबत 40 आमदार आणि निम्म्याच्या वर खासदार आहेत असा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेत कार्यकर्त्यांना संबोधित करावं असा आग्रह शिंदे गटाच्या नेत्यांकडून केला जातोय. तर भाजपचे खासदार रावसाहेब दानवेंनी देखील हीच री ओढली आहे. या शिवसेनेला लोकांनी मतदान केलं आणि त्याच्यावर आमदार निवडून आलेत आणि ज्या बाजूला जास्त आमदार आणि खासदार असतील त्या शिवसेनेला दसरा मेळाव्याची परवानगी मिळावी असं मला वाटतं. शेवटी निर्णय कोर्ट करेल. शिवसेना, शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे एक अतूट नातं आहे आणि दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे असं ठणकावलंय शिवसेना खासदार अरविंद सावंतांनी. शिवतीर्थावर ही परंपरा आहे, संस्कृती आहे. उभा महाराष्ट्र एका आशेने त्या मेळाव्याकडे पाहत असतो की या मेळाव्यात काय विचार दिले जाणार. सीमोल्लंघन, सोनं लुटणं म्हणजे विचारांचं सोनं लुटणं असं वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणायचे. त्या दृष्टीनं इथं त्याला महात्म्य आहे. शिवाजी पार्क बाबत प्रथम परवानगी मागणाऱ्यास नेहमीच प्राधान्य हे मुंबई महापालिकेचं आतापर्यंतचं धोरण आहे. त्यानुसार आधी अर्ज करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच यंदा दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळण्याची दाट शक्यता आहे. तूर्त सगळ्या पक्षांसह त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचं देखील बीएमसीच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालीसा पठणावरून शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य हा सामना चांगलाच रंगला होता. त्यानंतर मुंबईत घडलेलं नाट्य आणि राडा सगळ्या देशानं पाहिला. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. राज्यात सत्तांतर घडलं. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राणा दाम्पत्यानं पुन्हा एकदा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू केला. मैं भी मुंबई की लड़की और विदर्भ की बहू, इतनी कमजोर नहीं. अगर तू शिवसेना वाला है, अगर तू ठाकरे है, उद्धव ठाकरे है, तो मैं भी राणा हूँ और मैं विदर्भ की बहू समझकर तुम्हारे में कितनी ताकत और मुझ में कितनी ताकत, अभी आमना सामना तो हो ही जाएगा. मंडळी ऐकलं, आता जळगावातून उद्धव ठाकरेंना थेट खुलं आव्हान दिलंय खासदार नवनीत राणांनी. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. तुम्ही उद्धव ठाकरे असाल तर मी पण नवनीत राणा आहे अशा शब्दात त्यांनी जळगावातून थेट शिवसेना पक्षप्रमुखांवरच निशाणा साधलाय. मला जेलमध्ये टाकणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली असा टोला देखील नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभामध्ये बसतो तो पूर्ण देशाची महिलांची आवाज म्हणून तिथे आम्ही बोलण्याचं काम करतो. तर मला वाटते माझी आवाज एकटीची नाही, पूर्ण देशाची महिलांची आवाज तिथे मी बोलत होती आणि त्यांना जेलामध्ये टाकण्याचं काम उद्धव ठाकरेजींनी केला होता आणि त्याची सजा त्यांना भोगावी लागली. आणि अजूनही हे तो शुरुआत आहे, बोलते हैं हे तो शुरुआत आहे, पिक्चर पुरी बाकी आहे. सर, खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी जळगाव शहरातील गणेश मंडळात हनुमान चालीसा पठण केलं. यावेळी हनुमानानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली. आता त्यांच्या घरात उभं राहायला सुद्धा कार्यकर्ता उरला नाही अशा शब्दात नवनीत राणांनी हल्लाबोल चढवला. आमना सामना लवकरच होईल आणि त्यात कळेल की कोण किती मजबूत आहे अशा शब्दात
नवनीत राणांनी ठाकरेंना ललकारलंय. हनुमान चालीसा पडण्याने आमचा विश्वास, आमचे कणकणमध्ये हनुमानजी आहे आणि त्या भरोश्या, त्या विश्वासाने आम्ही विनंती केली होती, जर हनुमान चालीसा पठण करण्याने जर संकट खतम होत असेल तर आपण महाराष्ट्राचे संकटमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसाचा पठण केला पाहिजे. त्यांनी ते केला नाही. नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला शिवसेनेकडून अद्याप प्रत्युत्तर दिलं गेलं नसलं तरी भविष्यात मात्र राणा दाम्पत्य आणि शिवसेनेतील कलगीतुरा अधिक रंगणार आहे आणि आरेला कार्य केलं जाणार आहे एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळेला राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सुद्धा उपस्थित होत्या. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिंदे गटात युती होणार का याबद्दल सुद्धा या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली का? अर्थातच निमित्त होतं गणपती बाप्पाचं विघ्नहर्त्याचं. आगामी महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांची मनसे आणि शिंदे गटाची युती होण्याची चर्चा आहे. शिवसेनेला महापालिकेच्या सत्तेवरून खाली खेचण्यासाठी मनसे आणि शिंदे गटाच्या युतीची चाचपणी केली जाते असं कळतं. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच पक्षांकडून याबाबतची रणनीती आखली जाते. राज ठाकरेंच्या मनसेसोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेनेतल्या फुटलेल्या शिंदे गटाकडून सुरू आहे. विशेष म्हणजे भाजपच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थावर जाऊन घेतलेल्या भेटीवरून याचे संकेत मिळतायत. तर याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकतीच गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे दसरा मेळावा आयोजित करून त्यात राज ठाकरेंना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याचा विचार देखील शिंदे गटाकडून केला जातोय. महानगरपालिकेतून शिवसेनेला सत्तेबाहेर काढण्यासाठी राज ठाकरेंसोबत शिंदे गटाची युती व्हावी अशी चाचपणी दोन्ही बाजूंकडून सुरू असल्याची माहिती मिळतेय. गणपतीमध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती आहे की एकमेकाकडे सगळे नेते जात असतात. त्याच्यामुळे ऑलरेडी एकनाथ शिंदे साहेब आणि राज साहेबांचे पहिल्यापासूनही संबंध शिवसेनेच्या काळापासून त्यांचे होते. त्यामुळे ते आता सध्याची ही भेट आपण वेगळ्या वेगळ्या अर्थाने जरी पकडत असलात तरी त्यांचाही विचार आणि आपलाही विचार हिंदुत्वाचा विचार असल्यामुळे काय सांगता येत नाही, राजकारणामध्ये काही होऊ शकतं आपण बघतोय. एकीकडे भाजप शिंदे गट आणि मनसेच्या महायुतीची चर्चा सुरू असली तरी या संभाव्य युतीमध्ये काही मुद्दे अडचणीचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामध्ये राज ठाकरेंची परप्रांतीयांविरोधातली भूमिका भाजपसाठी काहीशी अडचणीची ठरतेय आणि त्यामुळेच उघडपणे मनसे युतीबाबत निर्णय घेण्यास भाजप कचरतय. राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांच्या सभांना कायमच प्रचंड गर्दी होत असते. सुरुवातीच्या काळामध्ये मुंबईमध्ये मनसेला उभारी देण्यासाठी या सभाच कारणीभूत ठरल्या होत्या. सध्या राजकीय वर्तुळामध्ये जी चर्चा सुरू आहे त्यामध्ये शिंदे गट आणि मनसे हे युतीमध्ये आगामी निवडणुकांमध्ये एकत्र येणार का याबाबत चर्चा सुरू आहे. असं झाल्यास शिवसेनेकडे असणारी मराठी मतं ही काही प्रमाणात का होईना या युतीला फायद्याची ठरू शकतात. अलीकडच्या काळात राज ठाकरेंनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका भाजप आणि शिंदे गटाच्या पथ्यावर पडणारी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात कोणत्या पक्षांची कोणत्या पक्षाशी युती आणि आघाडी होणार याचे पत्ते जशी जशी निवडणूक जवळ येईल तसे तसे उघड होणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे शिंदे गटानं आता विदर्भात सुद्धा एंट्री घेतली आहे. आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून वारंवार केला जातोय. त्यामुळे आता शिंदे गटानं विदर्भातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुरू केल्या. त्यामुळे विदर्भात पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरे यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार. विदर्भात शिंदे गटाचा एल्गार, विदर्भात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, शिवसेनेला विदर्भात मोठा धक्का. शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटानं आता राज्यभर आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे.
विदर्भापासून त्याला सुरुवात झाली असून शिंदे गटानं पूर्व विदर्भापासून त्याचा श्री गणेशा केलाय. शिंदे गटानं नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा आणि गोंदिया अशा 6 जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून शिवसेनेला विदर्भात पहिला मोठा धक्का दिलाय. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा दौरा हा पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये असा एक मेळावा म्हणून होणार आहे. मुंबई, ठाणे आणि मराठवाड्या पाठोपाठ आता शिंदे गटानं विदर्भावर देखील लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळेच नवरात्रोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भाचा दौरा करणार आहेत. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी शिंदे गटाचे मेळावे होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटानं विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. शिवसेनेतील बंडानंतर विदर्भात शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. खासदार कृपाल तुमाने आणि आमदार आशिष जयस्वाल यांनी यापूर्वीच शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे विदर्भातील शिवसेनेचा पाया ढासळलाय. विदर्भात पुन्हा पक्ष संघटना मजबूत करण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर असतानाच शिंदे गटानं विदर्भात आघाडी घेतली आहे. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात. भाजप शिंदे गट युतीच्या माध्यमातून एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत विदर्भात शिवसेनेची कसोटी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता काही बातम्या गणपती बाप्पाच्या संदर्भातल्या. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत 7 दिवसांच्या बाप्पांना आज निरोप देण्यात आले. पण न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात विराजमान झालेल्या गणपती बाप्पा आणि गप्पा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्या सोबत आलेले आहेत. सुधीर भाऊ, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. यावेळेसचा बाप्पा तुमच्यासाठी खूप वेगळा आहे. अपेक्षित होतं की यावेळेसचा गणेशोत्सव वनमंत्री म्हणून आपण साजरा करू. पुन्हा एकदा साऱ्या चिंता, आनंद जे जे ठरवायचं द्यायचं ते गणपती बाप्पांनी द्यायचं. जेव्हा श्री गणेशाच्या मनात असं आलं असेल की या वर्षीचं दर्शन एक आमदार म्हणून नव्हे, मंत्री म्हणून आम्ही घ्यावं, तर गणपती बाप्पांनी तशी सद्बुद्धी ज्यांना ज्यांना द्यायची त्यांना त्यांना दिली आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला आज मंत्री म्हणून आलो. जेव्हा गणपती बाप्पाच्या मनात येईल की पुन्हा आमदार म्हणून यावं, तेव्हा आमदार म्हणून येईल. पण बाप्पा जे जे ठरवेल त्या पद्धतीने कार्य करायचं. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक प्रसाद हा आंबट असो, गोड असो, तुरट असो, खारट असो, तो प्रसाद आहे. तेवढ्याच ईश्वरीय भावनेने तो प्रसाद स्वीकारायचा. जो जो प्रसाद पदाचा गणपती बाप्पा देईल तो स्वीकारायचा हे ठरवलं आहे. पण सुधीर भाऊ समाधानी आहेत बाप्पाने जे दिले त्याच्यावर? मी फक्त समाधानी नाही, मी तर संकल्प केला आहे. माझ्याकडे वन खातं आहे, प्राणवायू देणारं खातं, पाण्याच्या दृष्टीने महत्वाचं खातं, सांस्कृतिक आहे. माझा प्रयत्न हाच आहे की जगातलं सर्वात महागडं कॉस्मेटिक कोणतं आहे? पॅरिस लंडन नाही, चेहऱ्यावरचं हास्य. हे महागडं कॉस्मेटिक सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून रचना करत, अभियान राबवत, या माध्यमातून सांस्कृतिक धोरण करत, चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत चेहऱ्यावरचं प्रत्येकाच्या हास्य हे आमच्या सांस्कृतिक विभागाचं लक्ष आहे. आणि म्हणून मला वाटतं की बाप्पानी ही जबाबदारी ही काही ठरवून दिलेली असते. ती जबाबदारी जर बाप्पानी दिली, ती बाप्पानी ठरवली आहे, तर निश्चितपणे त्या जबाबदारीचं सोनं करण्यासाठी जीवाचं रान केलं पाहिजे. सुधीर भाऊ, वाघावर तुमचं खूप प्रेम आहे, पण सुधीर भाऊनी वाघाची शिकार केली. वाघाची शिकार केली नाही. कधी कधी काय करावं लागतं, वाघाचं संवर्धन संरक्षण करताना जेव्हा असं वाटतं की काही वाघांचं स्थलांतरण करणं आवश्यक असतं, तेव्हा ते स्थलांतरण करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. आणि अशासाठी आमची कमिटी सुद्धा होती. आम्ही काही वाघाचं स्थलांतरणही केलं.
तर काही वाघांचं स्थलांतर जगवण्यासाठी होतंय. हा, वाघाला जगवावंच लागतं. शेवटी वाघ हे पराक्रमाचं प्रतीक आहे. जेव्हा वाघ पराक्रमाच्या प्रतीकापेक्षा जेव्हा तो पराक्रम सोडण्याचा पराक्रम करतो तेव्हा हे स्थलांतरण आवश्यक असतं. वाघ जंगल सोडून गेला म्हणून पुन्हा जंगलात नेण्याचा हा प्रयत्न होता. नाही, जंगल सोडून नाही. पराक्रम म्हणजे वाघ, वाघ म्हणजे पराक्रम, समानार्थी शब्द आहे. जेव्हा वाघ अशा पद्धतीने आपला पराक्रम विसरून जातो तेव्हा अशा वाघांना पुन्हा नैसर्गिक अधिवासामध्ये नेऊन त्याला पराक्रमी करण्याच्या दृष्टीने वन विभागाला योजना करावी लागते. आणि ती योजना मग वन विभागातही करावी लागेल, राज्यातही करावी लागेल. मुंबईत काय करताय? नाही, मुंबईमध्ये काही वाघ तर आमच्याकडे आलेच आहे. या वाघाचंही संवर्धन संरक्षण हे करण्यासाठी निश्चितपणे आम्ही योग्य पद्धतीने नियोजन करतोय की जे वाघ हे आमच्याकडे येतील त्यांचं संरक्षण संवर्धन हे आम्ही निश्चितपणे योग्य पद्धतीने करू. पण सुधीर भाऊ, असं झालंय ना, जंगल छोटं आणि वाघ जास्त, आणि सगळ्या वाघांचं समाधान करणं सुद्धा थोडं अवघड झालंय का? कारण आता काँग्रेसमधून सुद्धा काही वाघ तुमच्या कळपात येत आहेत असं कळतंय. मग त्या सगळ्या वाघांचं समाधान कसं करणार तुम्ही? नाही, यासाठी तुम्हाला माहिती आहे की आम्ही जेव्हा वृक्ष लागवड केली तेव्हा आता 1400 स्क्वेअर किलोमीटर, 1400च्या आसपास स्क्वेअर किलोमीटर हे वनेतर क्षेत्रामध्ये जंगल तयार झालं, झाडं तयार झाली. बस हाच प्रयत्न आहे की शेवटी वनजमिनीच्या बाहेर जाऊन सुद्धा जर जंगल तयार झाली तर कितीही वाघ आमच्याकडे वाढली तर ती सामावून घेता येतात आणि त्या दृष्टीने आमची योजना तयार होते. ठीक. पण सुधीर भाऊ, तुम्ही एक मिशन हाती घेतलेलं आहे आणि या मिशनमध्ये अगदी केंद्रीय स्तरावरून सुद्धा तुम्हाला पाठबळ मिळतंय. अमित शहा काल आले आणि त्यांनी सांगितलंय की आता इथं जमीन दाखवायची आहे, त्यांना जमीन राखायची आहे, तुम्हाला जमीन जिंकायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला नवा भिडू मिळणार आहे का, नवी साथ मिळणार आहे का शिवतीर्थावरून? नाही, आमच्या पक्षाचं लक्ष उद्दिष्ट काय आहे तर नमो मातृभूमी जिथे जन्मगोमी, नमो आर्यभूमी जिथे वाढगोमी, नमो पुण्यभूमी जिहे चाचकामी, पडवू देय माझा सदातीन महिमी. विश्वगौरव नरेंद्र मोदीजी हे देशाचं भाग्य घडवण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करतात. इतर सर्व राजकीय पक्ष आपल्या परिवाराच्या सदस्यांचं भाग्य घडवण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करतात. हा आमच्यातला आणि त्या पक्षातला फरक आहे. आता पक्षाचा विचार हा शेवटी व्यक्तीपर्यंत पोहोचवत त्या व्यक्तीला आपलंसं करणं हे आमचं काम आहे. आमच्यावर ही टीका होते की काँग्रेसमध्ये असणारा तो व्यक्ती वाईट आहे आणि तुमच्या पक्षात आल्यानंतर चांगला कसा होतो. याचं साधं उदाहरण आहे. समजा मी चंद्रपूरमध्ये रेडिओ घेतला तर रेडिओ चंद्रपूर स्टेशन वाजवेल, पण तोच रेडिओ मी मुंबईत आलो तर मुंबईचं स्टेशन वाजवेल. कार्यकर्ता काँग्रेसमध्ये असेल तर त्याची वृत्ती त्या पद्धतीची असेल, तर तो भारतीय जनता पार्टीमध्ये आला तर स्टेशन भारतीय जनता पार्टीचं वाचेल. आणि ते काय, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे वंदे मातरम, हे आमची कल्पना आहे. आमची कल्पना देशाचं भाग्य घडवण्याचं आहे, त्यांची कल्पना आपल्या परिवारातील सदस्यांचं भाग्य घडवण्याचं आहे. आणि म्हणून काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, जो सज्जन देशभक्त जागा जागा भारत माता की जय म्हणताना ज्याच्या मध्ये एक ऊर्जा निर्माण होते अशा सर्वांना एकत्र करणं. भारतीय जनता पार्टी काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे की याची सत्ता हे डिव्हिडंड सारखी एकमेकाला दिली पाहिजे, शेअर होल्डरला दिली पाहिजे. शेवटी या पक्षामध्ये काँग्रेसचे लोक आले तर त्या काँग्रेसच्या लोकांना जी काही चांगली असतील त्यांना या ठिकाणी आणून त्यांना योग्य दिशा, योग्य संवाद करून त्यांच्या हातून योग्य काम करून घेणं हे मला वाटतं की भारतीय जनता पार्टीने केलं. आणि त्या दृष्टीने आम्ही हे प्रयत्न आमचे सुरू आहे. आणि लोकही, विश्वगौरव नरेंद्र मोदीजी असेल की माननीय अमित शहा असेल, यांच्या आव्हानाला किती प्रतिसाद देत आहे. आता तुम्ही बघितलं की ज्योतिरादित्य सिंधे आमच्यामध्ये आले, जो हार्दिक पटेल हा टीका करायचा राहुल गांधींसोबत असताना किती वाईट टीका करायचा, कारण तेव्हा त्यांचं स्टेशन लागायचं. आमच्याकडे आल्याबरोबर बघा बरं किती आता अतिशय उत्तम. पण असं पण टीका आहे ना की काही लोकांच्या स्टेशनवर तुमची गाणी लागतात. म्हणजे विशेषतः मुंबईतल्या काही नेत्यांवरती अशी टीका होते, रेडिओ स्टेशन त्यांचं, गाणी तुमची.
नाही, मला वाटतं की हे चांगलं आहे ना, त्या निमित्ताने त्या रेडिओ स्टेशनमध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगलं प्रोत्साहन, ऊर्जा मिळते की आमची गाणी हे देशभक्तीच्या भावनेने आहे, काही परिवाराच्या रक्षणासाठी, परिवारातल्या मामा भांजे की सरकार, बाप बेटे की सरकार, बहन भाई की सरकार, असं आमचं नाही आहे ना. आमचं सरकार हे जनतेचं सरकार आहे. त्यामुळे त्यांच्याही रेडिओ स्टेशनमध्ये जर उत्तम गाणी लागली तर त्यांनीही चिंता करण्याचं कारण नाही. सर्व काही गणपती बाप्पा मोरैया म्हणत देशासाठी समर्पित करण्याची भावना ठेवली पाहिजे. शेवटचा प्रश्न सुधीर भाऊ, लोकांच्या प्रचंड अपेक्षांचं ओझं तुमच्यावर आहे, ह्या सरकारवर आहे. सुधीर भाऊंचा संकल्प काय या बाप्पाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोर सांगा की तुमच्यावर ही इतकी मोठी जबाबदारी आल्यानंतर महाराष्ट्रासाठीचा तुमचा संकल्प, कारण याच्या आधी तुम्ही कोट्यवधी झाडांचा संकल्प घेतला होता, आत्ताचा संकल्प नाही, आत्ताचा तर सर्वव्यापी संकल्प आहे. वन खात्यामध्ये आम्ही आज ज्या बैठका घेतल्यात, या बैठकांच्या माध्यमातून वनक्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने जो प्रयत्न होईल तो होईल. पण प्रश्न साधा आहे की वृक्ष तोडणारे हात यापेक्षा वृक्ष लावणारे हात हे करोडो संख्येने वाढवावे. आज वनाचं महत्व, आजच 2017 मध्ये मी IITची एक कमिटी नेमली होती संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये, की आपल्याला आईचं महत्व आणि वनराईचं महत्व हे सर्व मोफत मिळतं म्हणून लक्षात येत नाही. आई आपल्याला जेव्हा स्वयंपाक करून देते ते त्याच्यामध्ये आपुलकी, प्रेम हे पैशात मोजता येत नाही, अनमोल आहे. तसंच वनराई जी आपल्यावर प्रेम करते तेही पैशात मोजता येत नाही. पण आम्ही एक प्रयत्न केला आणि जेव्हा तो अहवाल आला तेव्हा लक्षात आलं की समाजाच्या या सर्व प्रक्रियेमध्ये 21व्या शतकात वनाचं किती मोठं योगदान आहे त्याचं प्रेझेंटेशन करून, मागच्या वेळी मी 6.1 मिलियनची ग्रीन आर्मी केली होती. यावेळी मी असं विचार करतोय की अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एक वंदे मातरम सेना तयार करायची, ज्यामध्ये 1 कोटी सदस्यांनी जल प्रदूषण, हवा प्रदूषण आणि सॉइल प्रदूषण या संदर्भामध्ये आपापलं योगदान द्यायचं आहे. सूरज ना बन पाए तो दीपक बनके जलता चल. सारा पाऊस थांबवता येणार नाही, पण डोक्यावर छत्री घेऊन आपल्याला काम करता येईल का, की मी पाऊस पडतोय म्हणून चिंतेत पडणार नाही, पर्यावरणाच्या रक्षणासाठी मी माझ्यापुरतं काय करू शकतो, अशी एक अभियानाची आम्ही चौकट तयार केली. आणि ही चौकट भावनेवर नव्हे, ही रिसर्च, आकडेवारी, तर्क, चिंतन, मंथन, चर्चा यातून आम्ही या संदर्भातलं अभियान तयार करतोय. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा. पण सुधीर भाऊंना आता फोन केल्यानंतर आम्ही वंदे मातरम म्हणायचं की हॅलो म्हणायचं? हॅगोच्या ऐवजी वंदे मातरम म्हणा. मी त्याच्यातही काही लोकांनी फाटे फोडले की आम्ही जय भीम म्हणू शकतो का, जय श्रीराम, जय महाराष्ट्र, काहीही म्हणू शकता. इंग्रजांनी दिलेला 1827चा शब्द म्हणू नका. संविधानात वंदे मातरम या गीताचं पहिलं कडवं हे राष्ट्रगान म्हणून स्वीकारलं आहे. वंदे मातरम हे शब्द म्हणजे शब्दाचा समुच्चय नाही, हे पद्य नाही, हे गीत नाही. एका कवीने सुंदर वर्णन केलं आहे. वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. देवाच्या मुखातून निघालेल्या वेदमंत्रापेक्षाही राष्ट्रभक्ताच्या, देशभक्ताच्या, शहीदांच्या ओठातून निघालेले वंदे मातरम हे शब्द प्राणप्रिय आहे. तर संवादाची सुरुवात हा भ्रमध्वनी असो की दूरध्वनी असेल, वंदे मातरमनी करावी. एकदा तुम्ही प्रयोग करून पहा, एक ऊर्जा येते. हॅगो शब्दामध्ये ऊर्जाच येत नाही, उत्साह येत नाही. एकदा फक्त शांतपणे तुम्ही प्रयोग केला तरी लक्षात येईल. वंदे मातरम म्हटलं की अशी एनर्जी वाढते. मला वाटतं की तुमच्या माध्यमातून हे IBN लोकमतच्या माध्यमातून हे लोकांचा शब्द व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. नक्कीच. रात्रीचे 9:15 वाजलेत, पण सुधीर भाऊंच्या शब्दांमध्ये ती ऊर्जा अजूनही कायम आहे आणि याच ऊर्जेनं तुम्हाला पुढची 2.5 वर्ष महाराष्ट्रात काम करायचंय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुधीर भाऊ. आज बाप्पा आणि गप्पामध्ये सुधीर भाऊ आपल्या सोबत आले. न्यूज 18 लोकमतमध्ये आपण इथेच थांबतो. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकरच्या डी कंपनी भोवती फास आवळायला भारतीय तपास यंत्रणांनी सुरुवात केली. NIAनं डी कंपनीच्या कारवायांवर नजर ठेवायला सुरुवात केली असून डी कंपनीकडून चोरीच्या मोबाईल फोनचा वापर सर्रास केला जात असल्याचं NIAच्या तपासात समोर आलंय. पाहूयात एक खास रिपोर्ट. डी कंपनीच्या कारवायांची पोलखोल. डी कंपनीकडून चोरीच्या फोनचा वापर. NIAचा डी कंपनीला दणका. NIA अर्थात राष्ट्रीय तपास एजन्सीनं कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीची पाळंमुळं खणून काढण्यासाठी कंबर कसली आहे.
NIAनं केलेल्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतातील चोरीच्या फोनचा वापर डी कंपनीकडून केला जात असल्याचं उघड झालंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डी कंपनीसाठी काम करणारे मोबाईल फोन एक्सपर्ट चोरीच्या मोबाईलचे IMEI क्रमांक बदलतात. त्यानंतर एकाच वेळी 40 ते 50 मोबाईल बांगलादेश मार्गे पाकिस्तानला पाठवले जातात. पाकिस्तानातील डी कंपनीच्या हस्तकांकडून IMEI क्रमांक बदललेल्या मोबाईल फोनचा वापर केला जातो. धक्कादायक बाब म्हणजे याच मोबाईल फोनचा वापर करून डी कंपनी आपले सगळे व्यवहार चालवत असल्याचं NIAच्या तपासात उघड झालंय. IMEI क्रमांक बदललेल्या मोबाईल फोनचा वापर डी कंपनीकडून केला जात असल्यामुळे डी कंपनीच्या कारवायांवर नजर ठेवणं NIAसाठी कठीण झालं आहे. खरं तर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकर पाकिस्तानात बसून डी कंपनी चालवतोय. त्याला पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIचं संरक्षण आहे. त्यामुळे त्याला जेरबंद करण्यात भारतीय तपास यंत्रणांना यश आलं नाही. खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी, दहशतवाद्यांना आर्थिक मदत आणि अवैध शस्त्र विक्रीच्या धंद्यासाठी डी कंपनी कुख्यात आहे. मात्र आता NIAनं डी कंपनीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे दाऊदच्या हस्तकांचं धाबं दणाणलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. थोड्याच वेळात माझी सहकारी राखीसह महामुंबई.